गोष्टींचे विचार मी कालपासून परवापासून करत होतो, पण वेळ थोडा आहे त्याच्यामुळे अगदी थोडक्यात मी मनोगत व्यक्त करतो. हे जे झाड आज आपण डोक्याचं झाड झालं आहे, आदरणीय संस्थापक आपले कैलासवासी परशुराम भाऊ दळवी, मी ज्यांच्या घरात वावरलो आणि ज्यांच्या सहवासामुळे इथे जगू शकलो असे कैलासवासी आदरणीय मामा सुरेश मामा म्हणायचो आम्ही. तसंच कैलासवासी दौलत शेठ साळवी, ही माणसं मला वाटतं देवत्व पावलेली माणसं होती. कारण ही जी इमारत आपल्याला आज दिसते, मी 97 साली ज्यावेळी आलो त्यावेळी ही इमारत पैशांनी उभी राहिली नव्हती, पैसे देऊन ही इमारत उभी राहिली नव्हती. तर त्यावेळी मिटिंग्स व्हायच्या आपल्या 4-5 गावकीच्या, आणि तिथे ठरायचं की कोण विटा देईल, कोण सिमेंट देईल, कोण मेहनत देईल आणि कोण त्याचं नियोजन करेल. म्हणजे मला असं वाटायचं त्यावेळी की इमारत जरी तेवढी पक्की नसली, भक्कम नसली, पण ती उभारणीसाठीचा जो भाव होता या पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थांचा, तो मला वाटतं तो भाव फार महत्त्वाचा होता. आज आपण बघतोय लोकसभेच्या निवडणुका आहेत, लाखोंची जनता उभे समोर असते, पण त्याच्यात भाव किती आहे किंवा त्या भावाचा अभाव किती आहे हेच आपण बघतो. आज माझ्या विद्यार्थ्यांनी निर्माण केलेला छोटा कार्यक्रम असू द्या, आपल्या पाटलांनी खंत व्यक्त केली, पण मी असं म्हणेन, मगाशी संस्थेचे आमचे सचिव साहेब पण बोलले की कार्यक्रमात किती लोक आहेत यापेक्षा कार्यक्रमाचा जो भाव आहे, उद्देश आहे, तो किती आदर्श आहे हे फार महत्त्वाचं असतं. आणि हा जो आदर्श, मला वाटतं हा कार्यक्रम गेल्या 41 वर्षाचा जो इतिहास आहे आणि त्या इतिहासामध्ये ज्या काही त्रुट्या राहिल्या त्या त्रुट्यांची उणीव भरून काढणारा भव्य आणि दिव्य आजचा कार्यक्रम होता. मला वाटतं एखाद्या कार्यक्रमाची भव्यता तिथे असणाऱ्या उपस्थितीवरून ठरत नाही, तर त्या भावना त्यामध्ये काय आहे किंवा समाजाला त्यातून काय मिळेल, समाजासाठी त्या भावनेचा काय वापर होईल किंवा उपयोग असेल, कोणता आदर्श तिथे समाज घेईल, ही फार महत्त्वाची बाब असते. आणि मला असं वाटतं की प्रचंड चांगला अशी संस्कार या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक मनांवर झाले, अनेक मनही तृप्त झाली, मग ती कैलासवासी असू द्या किंवा आमच्यासारखी जीवित असू द्या. एक शिक्षक म्हणून माझ्या सर्व विद्यार्थ्यांचा मला खूप अभिमान वाटतो. मी नेहमी जेव्हा विद्यार्थी भेटतात माझी, तेव्हा बऱ्याच वेळा आपल्या हनुमान जयंतीच्या दिवशी, यात्रेच्या दिवशी भेटतात, तेव्हा नेहमी बोलणं होतं आणि ते आदराने मला विचारपूस करतात. तेव्हा मी हेच म्हणतो की मित्रांनो, तुम्ही प्रगती करा, तुम्हाला प्रगतीचे पंख मिळावेत, पण या गावासाठी ज्या ज्या काही गोष्टी तुम्हाला करता येतील, इथल्या गावकऱ्यांसाठी, इथल्या परिसरासाठी, ग्रामस्थांसाठी, इथल्या मुलांसाठी किंवा इथल्या संपूर्ण या परिसराच्या पंचक्रोशीसाठी जे काही करता येईल ते तुम्ही करा. कारण आपण बाहेर असताना आपल्या गावाचा, इथल्या स्थानिक परिस्थितीचा विकास होणं हे फार मोठी गोष्ट आहे. आधुनिकीकरण इथलं होणं फार गरजेचं आहे. तर अनेक अनुभव आहेत, खूप काही बोलू शकतो पण वेळेचा अभाव आहे. तरी मी माझ्या भावना त्यांना जरा पूर्णविराम देतो. सतीश आणि सतीश हा तर एक आमचा एक आदर्श होता, त्या काळचा विद्यार्थी आजही आहे आणि तो राहील. एक दीपस्तंभ आहे, या परिसराचा दीपस्तंभ आहे. कारण तो ज्या ज्या काही अडचणीतून गेला त्या अडचणी त्यांच्या मित्रांमध्ये पण त्याने शेअर केल्या आणि त्या मित्रांना जाणीव करून त्या सगळ्या प्रगतीचा ध्यास इतर विद्यार्थ्यांनी घेऊन आज त्यांची जी बॅच आहे ती अत्यंत उन्नत अशी प्रगती समाज माध्यमांमध्ये, कोणी डॉक्टर असेल, कोणी इंजिनियर असेल, कोणी फार्मसीमध्ये असेल किंवा कोणी आणखी राजकीय क्षेत्रात असेल, तर ते चांगली उंच भरारी घेऊन ही मी सदिच्छा व्यक्त करतो. आणि सर्व
कैलासवासी आपल्या सगळ्या ज्येष्ठांना वंदन करतो आणि आपली नावं घेऊ शकली नाही स्टेजवरच्या आपल्या काही ज्येष्ठांची क्षमा मागतो आणि या पंचकृषीचे मी आज जो काही आहे, जास्त काही मोठा नाही, सहाय्यक शिक्षकच आहे, तरी मी जो काही आहे तो फक्त आणि फक्त या शाळेमुळे, या परिसरामुळे, या पंचक्रोशीतील लोकांमुळे आणि आपण आयोजित केलेल्या या विद्यार्थ्यांमुळे आहे, हे माझं मी ऋण व्यक्त करतो आणि तुर्तास पूर्णविराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.